इतका टेस्टी आणि झणझणीत, इतका सुगंध तर येतोय, सुटलं ना तोंडाला पाणी. अहो घरी बनवला आहे, घरगुती साहित्यातून आणि खायला खूपच खरोखर चविष्ट झालेला आहे हा आंब्याचं लोणचं. एकदा बनवा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. आता 2 किलो मी कैरी बाजारातून फोडून विकत आणलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि छान अशी हवेला सुकवून घेतली. अजिबात उन्हामध्ये टाकायची नाही. आता छान अशी अजिबात पाणी ठेवायची नाही, सर्व कोरडी झाली आणि त्यामध्ये आता मी हळद घरगुती आणि मीठ टाकणार आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया. आता गावाकडं शेतामध्ये भाकरीवर लोणचं घेऊन जातात आंब्याचा आणि घरीही आपण जेवणामध्ये लोणचं खातोच. पण मार्केटपेक्षा न विकत आणता तुम्ही घरी बनवा आणि खरोखर हे वर्षाहून जास्त लोणचं टिकतो. लागणारं साहित्य: मिर्च मसाला, काळे तीळ, जिरं, लवंग, मिरी, लसण आणि कऱ्हाळ इतके साहित्य घेतलेलं आहे आणि तेल. आता कऱ्हाळ छान भाजून घेऊया. आता कैरीला मी हळद आणि मीठ लावून ठेवून दिले 2 तासासाठी. तोपर्यंत आता आपण कऱ्हाळही आणि मोहरी छान मिक्सरला दळून घेतली आणि तेल गरम होताच त्यामध्ये आपण लसण, लवंग, मिरी आणि जिरी टाकून घेतलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे. तेल गरम आहे त्यामुळे आता छान आपण त्यामध्ये 2 चम्मच मिर्च मसाला, थोडीशी हळद रंग येण्यासाठी आणि छान आता हे मिक्स करून घ्यायचं. इतका सुगंध तर दरवळतोय, खूपच भारी वास येतोय. घरगुती साहित्यातून आहे बरं का. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही ही लोणचं नक्की एकदा बनवा. बघा आता या कैरीमध्ये अजिबात पाणी नव्हतं. हळद मिठामुळे याला पाणी सुटलं आणि फक्त आपण ह्या फोडीच घेणार आहोत. कैरीच्या फोडी आहेत त्याच काढून घ्यायच्या आणि पाणी सर्व निथळून टाकायचं आणि त्यामध्ये कऱ्हाळ आणि मोहरी हे दोन्ही जिन्नस आपण मिक्स करून घेतले. याला थोडीशी हळद टाकून घेतली आणि हा आता कैरीचा मसाला तयार झालेला, थंडा झालेला आपण याच्यामध्ये टाकून घेतला कैरीमध्ये आणि थोडंसं मीठ. सर्व मिक्स करून घेऊया. खरोखर इतकी चविष्ट झाली नाही आंब्याचं लोणचं आणि सुगंध तर खूप भारी येतोय. मुलांना तर खूपच आवडला. रात्रभर आता हे झाकून ठेवलं मी असंच प्लेटमध्ये. अजिबात लगेचच्या लगेच भरायचा नाही. आता भरून ठेवला बघा मी आणि लोणच्यामध्ये खरोखर थोडं जास्त मीठ वापरायचं. अजिबात लोणचं खराब होत नाही आणि थोडं 8 ते 10 दिवस मुरल्यानंतर यामध्ये तुम्ही हवं तसं तेल तुम्ही परत गरम करून थंड करून टाकू शकता. मी आता 8 ते 10 दिवसानंतर मी यामध्ये तेल टाकून घेणार आहे. हा आपला लोणचं तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.